11,000 रुपये मदत जर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्याला त्या ठिकाणी दिली तर निश्चितपणे पूर्ण देशातला शेतकरी तुमचा त्या ठिकाणी आभार मानेल। शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, उत्पादन खर्च मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याचा दुप्पट झाला। माननीय सदस्य श्री ओमराजे निंबाळकर जी। धन्यवाद सभापती महोदय। मी या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 याच्यावर चर्चा करण्यासाठी उभा आहे। सगळ्यात पहिल्यांदा या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे माझं केंद्र सरकारचं लक्ष वेधायचंय। आपल्या माहितीसाठी 11,000 रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा दर होता ते सोयाबीन आज शेतकऱ्याला 3839 रुपयाने विकायची वेळ आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारनं हमीभाव खरेदी केंद्र त्या ठिकाणी सुरू केली होती। 10 डिसेंबर 2024 पासून आजपर्यंत म्हणजे साधारणतः 2 महिन्यात जवळपास 44,013 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदी केल्या होत्या। त्याच्यापैकी 2 महिन्यात साधारणतः 15,749 शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी 2 महिन्यात सोयाबीन खरेदी झालंय। ती काल शेवटची मुदत होती आणि जवळपास अजून 28,000 पेक्षा अधिकचे शेतकरी हे सोयाबीन खरेदी हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी व्हावं त्याच्या प्रतीक्षेत आहेत। माझी केंद्र सरकारला कळकळीची नम्र विनंती आहे की त्या शेतकऱ्याचं जगणं कुठेतरी मान्य करून त्या शेतकऱ्याचं शेवटचं सोयाबीनचं पोतं जोपर्यंत खरेदी केलं जात नाही तोपर्यंत या हमीभाव खरेदी केंद्राची मुदत त्या ठिकाणी केंद्र सरकारनं वाढवावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून कृषी मंत्री महोदयांना करीत आहे। मी स्वतः पण त्यांना भेटलो, त्यांना ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी लक्षात आणून दिली। त्यामुळे आपल्या माध्यमातून विनंती आहे की तातडीने त्या ठिकाणी ह्या खरेदीची मुदत केंद्र सरकारनं वाढवावी। सभापती महोदय, केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना मला आपल्याला लक्षात आणून द्यायचंय की सन 2016 मध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी फार मोठा गाजावाजा करून त्या ठिकाणी सांगितलं की 2022 पर्यंत आम्ही देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी दुप्पट करू। सभापती महोदय, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, उत्पादन खर्च मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याचा दुप्पट झालाय। आपण बघितलं असेल, जो शेतकरी त्या ठिकाणी त्या शेतीच्या माध्यमातून स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो, स्वतःचा प्रपंच त्या ठिकाणी चालवायचा प्रयत्न करतो, स्वतःची लेकरं त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करतो, ती शेती कशी नुकसानीची होत चालली आहे मला वाटतं याच्याकडे सुद्धा केंद्र सरकारनं लक्ष देणं गरजेचं। सभापती महोदय, सोयाबीनचा दर 11,000 रुपये गेला की ताबडतोब केंद्र सरकारचं लक्ष त्या ठिकाणी त्या सोयाबीनच्या दराकडे जातं। पाम तेलावरचं आयात शुल्क त्या ठिकाणी कपात केलं जातं, सोया पेंट त्या ठिकाणी आयात केली जाते आणि 11,000 रुपये क्विंटल विकलं जाणारं सोयाबीन त्या ठिकाणी शेतकऱ्याला आज 3839 रुपयाने विकायची वेळ त्या शेतकऱ्यावर आणली जाते। सभापती महोदय, कांद्याचा दर वाढला, लगेच कांद्याच्या निर्यातीवर त्या ठिकाणी बंदी आणली जाते आणि कांद्याचे दर सुद्धा त्या ठिकाणी पाडले जाते। सभापती महोदय, जसं उद्योगपतीला एक सिमेंटचं पोतं तयार केलं, स्टील तयार केलं, त्यावेळेस त्याच्यावर किती नफा घ्यायचा आहे याचा अधिकार आहे। मला वाटतं त्याच पद्धतीनं शेतकऱ्यानं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून हाडाची काढं करून जे सोयाबीन पिकवलंय, जे पीक पिकवलंय त्या पिकावर सुद्धा त्याला किमान त्याचा प्रपंच चालावा इतका नफा मिळवण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे। हे सुद्धा कुठेतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। सभापती महोदय, सोयाच्या बाबतीत तीच परिस्थिती, कांद्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे। आपल्या माहितीसाठी मला आपल्याला सांगायचं की दुधाच्या भावाच्या बाबतीत सुद्धा तीच अवस्था। माझा जे लोकसभा क्षेत्र आहे तिथं साधारणतः बोमपरांडा वाशी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये खास करून खव्याचं उत्पादन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलं जातं। कुंतलगिरीचा पेढा म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। दुर्दैवानं सभापती महोदया, गुजरातवरनं एक मिठा मावा त्या ठिकाणी भेसळयुक्त खवा त्या ठिकाणी आणला जातो, जो की 70 रुपये 80 रुपये किलोच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकला जातो आणि ज्याच्यामुळं 150 रुपये किलोनं विकला जाणारा हा आमचा खवा आज शेतकऱ्याला 120 रुपयानं विकावा लागतोय। या पद्धतीनं मला वाटतं ह्या भेसळयुक्त खव्यावर सुद्धा त्या ठिकाणी तातडीनं बंदी आणणं गरजेचं आहे आणि लोकांच्या आरोग्याशी हा खेळ एक प्रकारे त्या ठिकाणी लावलेला आहे, त्याच्यावर सुद्धा नियंत्रण केंद्र सरकारनं आणणं गरजेचं आहे। सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचंय की महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाबाई पटेल यांनी 15% नफा पकडून त्या ठिकाणी 7,000 रुपये हमीभाव सोयाबीनचा करावा अशी विनंती त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे केली होती। 15% नफा पकडून फक्त। सभापती महोदय, असं असताना सुद्धा केवळ 4,892 रुपये त्या ठिकाणी हमीभाव सोयाबीनचा काढला गेला
15% सुद्धा शेतकऱ्यानं त्या सोयाबीनवर नफा कमावा असं केंद्र सरकारला वाटत नाही का? मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारनं करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, आपण अनेक कायदे या ठिकाणी करतो, अनेक ऍक्ट संसदेच्या माध्यमातून तयार केले जातात. मला वाटतंय शेतकऱ्याचं उत्पादन खर्च गृहीत धरून त्या ठिकाणी त्याच्या वस्तूला भाव देण्याच्या बाबतीत एखादा ऍक्ट, एखादा कायदा ही लोकसभा कधी पारित करणार आहे? त्या शेतकऱ्याचं जगणं सुद्धा हे केंद्र सरकार कधी मान्य करणार आहे? आणि त्याची शेती नफ्याची व्हावी ह्याच्यासाठी केंद्र सरकार कधी प्रयत्न करणार आहे? ती करावी अशी माझी आजच्या या चर्चेच्या निमित्तानं त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे विनंती आहे. आज सांगितलं जातंय की 12 लाख रुपयापर्यंतचं जे उत्पन्न आहे, म्हणजे 12 लाख रुपये कमवणाऱ्या माणसाला त्याच्यावर कसल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही. सभापती महोदय, आमच्या भागातल्या शेतकऱ्यानं ह्या कर्जाची नुकसानीची स्थिती बघून अक्षरशः त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते आणि आत्महत्या झाल्याच्या नंतर सरकार त्याला 1 लाख रुपयाची मदत करतंय. मला सांगा, त्या गोरगरीब शेतकऱ्यानं 12 लाख रुपये कधी कमावे आणि 12 लाख रुपयावरच्या तुमच्या टॅक्स एक्झम्पशनचा फायदा त्या गरीब शेतकऱ्यांना कधी यावा? मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारनं करणं नितांत गरजेचं आहे. आज आपल्या माध्यमातून मला लक्षात आणून द्यायचंय की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या बाबतीत फार मोठी घोषणा त्या ठिकाणी वारंवार केली जाते. सभापती महोदय, या प्रधानमंत्री फसल विमा योजनेची अवस्था मला आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून द्यायची. आपल्या माहितीसाठी या योजनेच्या माध्यमातून जवळपास मागच्या 10 वर्षात केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा असं मिळून जवळपास 42,000 कोटी रुपयाचा प्रीमियम या ठिकाणी विमा कंपन्याला दिला गेला आणि ह्या प्रीमियमच्या बदल्यात शेतकऱ्याचे क्लेम म्हणजे त्याची नुकसान भरपाई जी दिली गेली ती 36,300 कोटी रुपयाची आहे. म्हणजे साधारणतः ह्या विमा कंपन्यांनी मागच्या 10 वर्षात फक्त एकट्या महाराष्ट्रात 5,700 कोटी रुपये इतका नफा ह्या पीक विमाच्या माध्यमातून कमवलेला आहे. सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचं की 17,000 18,000 रुपये एका हेक्टरसाठी विमा उतरवण्यासाठी त्या ठिकाणी विमा कंपनीला प्रीमियम दिला जातो आणि ज्यावेळेस नुकसान भरपाई द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र हे पीक विमा कंपन्या कधीही सरसगट शेतकऱ्यांना सरासरी 18,000 रुपये इतका पीक विमा कधीही देत नाहीत. कायम पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी नफ्यात असतात. म्हणून ह्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा पुनर्विचार केंद्र सरकारनं करावा ह्याच्या माध्यमातून. आणि ह्या कंपन्या कोणत्या आहेत आपण जर बघितलं असतील तर पूर्वी फक्त सरकारी कंपन्या ह्या विमा काढायच्या, पण आता आपण जर बघितलं असेल रिलायन्स जनरल इन्शुरन्स, सभापती महोदय 10 मिनिट आहेत, मला 5 मिनिटं पण झालेलं नाहीत. रिलायन्स जनरल इन्शुरन्स, HDFC आर्गो, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स, मला वाटतं बजाज अलायन्स, भारती एक्सा, ICICI लोंबार्ड, सगळे प्रायव्हेट विमा कंपन्या आहेत सभापती महोदय आणि ह्या मोठ्या प्रमाणात दफेखोरी करतायत. माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला की 17-18 हजार रुपये एक हेक्टरला पीक विमा कंपनीला म्हणजेच ह्या प्रायव्हेट कंपन्याला प्रीमियम भरण्यापेक्षा 18,000 रुपये मदत जर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्याला त्या ठिकाणी दिली तर निश्चितपणे पूर्ण देशातला शेतकरी तुमचा त्या ठिकाणी आभार मानेल आणि तुमचं या निर्णयाचं सुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन करेल. मला वाटतंय शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय जर कुठला असेल तर त्याच्यासाठी शेतीसाठी दिलं जाणारं पाणी आणि त्यासाठी दिली जाणारी वीज. मला वाटतं या देशाचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी नदीजोड प्रकल्पासारख्या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाची त्या ठिकाणी घोषणा केली गेली. ज्या भागात अतिवृष्टी होते, जास्त पाऊस पडतो आणि पुरामुळे नुकसान होतंय अशा भागातल्या नद्यांचं पाणी जिकडे दुष्काळी भाग आहे त्या भागाकडे वळवण्याचा ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश होता. सभापती महोदय, त्या प्रकल्पाच्या बाबतीत एक शब्दही त्या ठिकाणी या केंद्र सरकारच्या माध्यमातून काढला जात नाही. तुमच्याच पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी होते, त्यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी हाती घेतला होता. मला वाटते याच्याकडे सुद्धा केंद्र सरकारनं लक्ष घालून त्या ठिकाणी ह्या प्रकल्पाला सुद्धा गती देण्याच्या बाबतीत तातडीनं कारवाई करणं सभापती महोदय त्या ठिकाणी गरजेचं आहे. आज मला आपल्या माध्यमातून माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या रेल्वे मार्गाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारच्या लक्षात आणून द्यायची आहे. 2014 मध्ये तुळजाभवानीचं आई तुळजाभवानीचं क्षेत्र हे रेल्वे मार्गाने जोडायचा निर्णय त्या ठिकाणी झाला. 2014 मध्ये
नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी रेल्वे मार्गाची घोषणा केली. पण दुर्दैवानं ह्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी 8 जानेवारी 2019 त्या ठिकाणी उजडावा लागला आणि ज्यावेळेस याला पहिल्यांदा प्रशासकीय मान्यता दिली गेली त्यावेळेस या प्रकल्पाचा खर्च होता केवळ 904 कोटी रुपये. पण दुर्दैवानं आजपर्यंत म्हणजे 2019 पासून ते 2024 पर्यंत या प्रकल्पासाठी 1026 कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली गेली. सभापती महोदय, ह्याच्यामुळे आता या प्रकल्पाची किंमत जवळपास 3000 कोटी रुपये म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे 904 कोटी रुपये लागणाऱ्या प्रकल्पाला आज 3000 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागते. साधारणतः 2000 कोटी रुपये जास्तीचे पैसे या प्रकल्पासाठी खर्च करावे लागतात आणि असं असताना सुद्धा किमान 1000 कोटी रुपयाची तरतूद तरी या प्रकल्पासाठी करणं आवश्यक होतं. केवळ 225 कोटी रुपयाची तरतूद सभापती महोदय ह्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये त्या ठिकाणी केली गेली आहे. ह्या पद्धतीने जर हा रेल्वे मार्ग पूर्ण करायचा म्हटलं तर मला वाटतं पुढच्या अजून 10 वर्ष लागतील आणि त्यावेळेस मग 6000 कोटीला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल का 7000 कोटीला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल याचा विचार सुद्धा केंद्र सरकारनं त्या ठिकाणी करावा. माझा एक शेवटचा विषय आणि महत्वाचा विषय मी आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून